नाशिकच्या सातपूर परिसरात 2 दिवसांपूर्वी चक्क 4 मध्यधुंद तरुणींनी 12वीत शिकणाऱ्या तरुणीच्या घरावर दगडफेक करत गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेला असं म्हणत या तरुणींनी केवळ दगडफेकच नाही तर शिवीगाळ करत धमकी दिली। या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला। पीडित तरुणीची ओळख अन्सारी नावाच्या एका तरुणाशी होती। ही मैत्री तोडल्यानंतर अन्सारीनं आपल्या एका मैत्रिणीमार्फत पीडित तरुणीशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। मात्र या घटनेची माहिती महाविद्यालयातील काही मुलांना मिळताच त्यांनी अन्सारीला जाब विचारायला गेल्यावर दोन्ही बाजूंची हाणामारी झाली आणि अन्सारीचा मित्र जेलमध्ये गेला। याच रागातून अन्सारीच्या मैत्रिणींनी पीडित तरुणीला मारहाण करून तिच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून कठोर कारवाईची मागणी कुटुंबियांनी केली। सुभाष कोडी माझी मुलगी ही भोसलाला शिकत असते 12वीला। 8 महिन्यापूर्वी 7-8 महिन्यापूर्वी अन्सारी म्हणून एक मुलगा होता, तो तिच्या संपर्कात होता। नंतर तिने त्याच्याशी बोलणं बंद केल्यामुळे अन्सारी नावाचा जो मुलगा होता त्याच्या काही मैत्रिणी येऊन मुलीला कॉलेजला येऊन दमदाटी करत होत्या। नंतर काही दिवसापूर्वी ते घरी येऊन मिसेसला वगैरे आणि मुलगीला दमदाटी करून गेले आणि परत 4-6 महिन्यानंतर परत शनिवारी म्हणजे आता 14-15 तारखेला मुलगी जेव्हा घरी येत होती तेव्हा रस्त्यात 4 मुलींनी म्हणजे त्याच मुलींनी रस्त्यात येऊन तिला मारहाण केली। जशी रिक्षातून खाली उतरली लगेच तिला अडवलं, मारहाण केली। परत दुसऱ्या दिवशी रात्री दारू वगैरे पिऊन परत घरी धिंगाणा केला, दरवाजा तोडत होते, काही दगड वगैरे घेतले, गाड्यांना मारत होते, मिसेसला दमदाटी करून गेले। लहान बाळ होता घरी, सर्व म्हणजे परिसरातल्या सर्व लोक जमा झाले पण कोणालाही ते जुमानत नव्हते व शिवीगाळ वगैरे करून सर्व परिसरातल्या लोकांना दमदाटी करत होते। दारू वगैरे पिले होते आणि ड्रिंक वगैरे पण केलेली होती त्यांनी। परत त्यांनी ड्रिंक आणि दगड बी हातात घेतले होते, मोठे मोठे दगड दरवाजाला मारत होते। दरवाजा जर उघडला असता तर त्यांनी घरात खूप नासधूस केली असती, नुकसान केलं असतं किंवा मिसेसला लहान मुलगा त्यांना मारझोड केली असती। घरचे खूप घाबरून गेले होते। माझी पोलिसांना रिक्वेस्ट आहे की रात्री 9-10-11 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होतो, तशी कंप्लेंट पण दिली। माझी पोलिसांना विनंती आहे त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि आमच्या फॅमिलीला सुरक्षा प्रदान करावी। जो अन्सारी म्हणून पोरगा आहे तो त्याच्यावर काय तुम्ही तक्रार काय दाखल केली होती काय त्याच्यावर दाखल म्हणजे अन्सारी ज्या नावाचा मुलगा आहे त्या आधी त्याच्यावर काही पोलिसांनी कडे गुन्हे आहेत त्याच्यावर, पण त्याला ऑलरेडी पोलिसांनी अटक केलेलं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। ते तो जो अन्सारी आहे त्याच्या अन्सारी जो नावाचा मुलगा आहे त्याच्या ज्या सर्व मैत्रिणी आहे या बाहेरच्या कॉलेजच्या एक पण मुलगी नाही याच्यात आणि शिवाय या येता जाताना मुलीला पाठलाग करत असता। काय कारण होतं तुमच्या घरावरती दगडफेक करायचं काय? तर मागची कुरापत काढत होते, जे 7-8 महिन्यापूर्वी जे झालेलं होतं त्याची कुरापत म्हणून त्यांनी रात्री अचानक दारू पिऊन 4 मुली येऊन त्यांनी असं धिंगाणा केला, दरवाजा तोडायचा प्रयत्न करत होता पण मुली मिसेस घाबरलीमुळे तिने ते दरवाजा उघडला नाही, पण त्यांच्या जोरजोराच्या आवाजामुळे खूप जोरजोरात गागत होते। सर्व सोसायटीचे लोक जमा झाले आणि परत त्यांना समजून सांगितलं पण ते काय ऐकायला तयार नाही। ते दगड मारायला लागले, लोकांना बी शिव्यागाळ करायला लागले, तुमचा आणि आमचा काही संबंध नाही। या संपूर्ण घटनेनंतर सातपूर परिसरात चिंतेचं वातावरण असून व्हायरल व्हिडिओमुळे पोलिसांवर तातडीने कारवाईची मागणी वाढते। पीडित कुटुंब न्यायासाठी ठाम आहे। आता सातपूर पोलिसांची पुढील भूमिका काय राहते याकडे सर्वांचं लक्ष लागतं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।